पंच पुण्याचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नाही आहे, माहिती कुठलीही पोचलेली नाही आहे. त्यामुळं अतिरिक्त खेळाडू प्लेईंग 11च आमच्यापर्यंत आले नाही सर. यस यस तुमची सर. पहिला चेंडू मोहितच्या माध्यमातून हाताळला जाईल. वाईड बॉलने या डावाची सुरुवात. रोहित धुमाळ आणि ऋषिकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. वाईड बॉलने या इनिंग्सची सुरुवात होते. ऋषिकेश पाटील रोहित धुमाळ सलामीची जोडी बदलली आहे या मॅचला. महत्वाची मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. बॅटची इनसाइड आहे जिथं चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून. ती धाव जोडली देखील जाईल धावफलकामध्ये. 0कडून 1कडे रोहितची वाटचाल. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ. पुन्हा एकदा पंच सांगतील पुन्हा हाताळावा लागेल हा चेंडू. वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील. मोहितकडे वेग आहे, त्या वेगाबरोबरच अचूक दिशा आणि अचूक टप्पा देखील शोधावा लागेल. 2 धावा धावफलकावरती, 3 धावा लागत आहेत. एक चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. हलक्या हाताने टॅप केला चेंडू, अगदी सिंगल कंप्लीट. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय. 2 चेंडूच्या पाठीमागे 2 सिंगल, 2 वाईड. 4 धावा आतापर्यंत आल्यात. यावेळी मात्र लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. अभिषेक आहेत, परंतु चेंडू हातातून निसटतोय, जातोय थेट सीमा पार. ऑन द राईट षटकार. लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला हा फटका. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 6 धावा संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जातील. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत 10 धावा धावफलकावर. यावेळी मात्र अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. रोहितला परतावं लागेल माघारी. कट बिहाइंड द विकेट रोहित. हनुमंत गाडे कर्णधार यांच्या हातामध्ये पकडला जातोय हा कॅच. जबरदस्त वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप हाताळला जातोय. इन ॲट 3, 1 डाऊन पोझिशनला बॅटिंगसाठी उतरतायत ते सर महेश चाचे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 4 चेंडू 10 धावा, 1 विकेट देखील आली आहे.
आखू टप्प्याचा चेंडू, परंतु दिशा पुन्हा एकदा खराब. तिसरा वाईड बॉल या षटकामधला पाहायला मिळतोय. नेल्सन इज ऑन द बोर्ड. 11 धावा, 1 गडी गारद. सावध पवित्र अगदी पायावरती आदळणारा चेंडू, त्यावरती एक चोरटी धाव सिंगल या चेंडूच्या पाठीमागे कंप्लीट केली जाईल. एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी थोडंसं महागडं मोठं ठरतं हे षटक. खरं तर 3 वाईड बॉल हाताळावे लागलेत. अर्थातच हा 9वा चेंडू डिलिव्हर केला जातोय. पुन्हा एकदा आणखी एकदा धावावं लागेल, आणखी एकदा रनअप मार्क करावा लागेल. हाही वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पंचांद्वारे घोषित केला जातोय. बॅटची कडा, इथं मात्र चेंडू थांबवला जातोय. सिंगल कंप्लीट. नंदू यांच्या माध्यमातून थांबवला जातोय हा चेंडू. षटकाची होते सांगता 14 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद 14. दुसरा षटक हाताळण्यासाठी येता येतं महेश साळुंके. हे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतील. कोल्हापूर संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो योग्य ठरवण्यासाठी ऋषिकेशला आता जबाबदारी पेलावी लागेल. लॉफ्ट केलाय, गॅप मध्ये आहे, 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. बाउंड्रीच्या बाहेरच्या बाजूला चौकार, 4 धावांसाठी. ऋषिकेशच्या बॅटमधून येतो हा चौकार. काव कॉर्नर रिजनमध्ये डीप मिड विकेटच्या दिशेने जबरदस्त लॉफ्टेड स्ट्रोक. 4 धावा देऊन जातोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न आहे, त्यात यश देखील येत आहे काही अंशी. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप हाताळलेला चेंडू. बॅट अगदी वाऱ्याच्या वेगाने स्विंग केली जाते जरूर, परंतु संपर्क नाही. वेळेची अचूकता इथं साधता येत नाहीये. धावा धाव फलकावरती दाखल. जबरदस्त चेंडू, हाही हाताळला जातोय. डॉट बॉल, अगदी चांगला राहिला हा चेंडू. चौकार आला तदनंतर मात्र लाईन बदलली, लेंथ बदलली. आउटसाइड ऑफ स्टंप सातत्यपूर्वक मारा केला जातोय. या वेळेला मात्र साऊथ पवित्रा टॅप अँड रनचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र अगदी जागेवरती जाऊन थांबला. यष्टीरक्षक हनुमंत गाडे यांच्या माध्यमातून चपळता दाखवली जाते. सलगचे 3 निर्धाव चेंडू. डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमी करावं लागेल. सिंगल डबलचा खेळ खेळता येणं देखील तितकंच गरजेचं क्रिकेटमध्ये. चौकार षटकारांची आतिषबाजी प्रत्येक चेंडूवरती होत नाही. तुम्हाला कुठेतरी तो संयम देखील दाखवणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, ब्लाइंड स्लॉगिंग पाहायला मिळत आहे. चेंडूची लाईन लेंथ ओळखून त्या पद्धतीनं फटके खेळणं गरजेचं आहे, परंतु इथं मात्र संघर्ष करावा लागतोय ऋषिकेशला. बांधून ठेवलंय जणू साखळ दंडाने ऋषिकेशचे दोन्ही पाय. यावेळी लॉफ्ट केलाय, हवेमध्ये आहे. दुरी मिळाली आहे का? नक्कीच मिळाली आहे. बाहेर अगदी मैदानाच्या फेकून दिलाय चेंडू. हाय अँड हँडसम, हवेमध्ये उंच गगन भरारी घेणारा फटका देऊन जाईल अर्धा डझन धावा. षटकार जस्ट ओव्हर द रोप.
पॉवर प्लेमध्ये 2 षटकांचा खेळ थांबतोय. पहिल्या चेंडूवर चौकार 4 डॉट आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकार 10 धावा. या षटकामध्ये 24 धावा धावफलकावरती. हर्षद कारंडे गोलंदाजीसाठी येत आहेत. अगदी कालच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं बॅटिंग केली हर्षद यांनी, नक्कीच कौतुकास्पद. 113 धावांचा डोंगर उभारला गेला होता. विशेष प्रकल्प पुणे जलसंपदा विभाग संघाच्या माध्यमातून, त्यामध्ये मोलाचा वाटा हर्षदचा राहिला. यावेळी मात्र कव्हर्समध्ये हलक्या हाताने ढकललेला चेंडू मोहित आहे डीपमध्ये तैनात. सर्कलच्या आतमध्ये ही सिंगल प्राप्त होईल. वाईड लॉंग ऑफवरती मोहित यांना तैनात केलं जात आहे. वाईड लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉईंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, इथे गॅप भेदण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड होतीये, चेंडू निष्ठून जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये जो गॅप आहे तो गॅप भेदण्याचा प्रयत्न राहिला, त्यात यश देखील येत आहे. 4 धावा या चेंडूच्या पाठीमागं प्राप्त होतील संघाला. यावेळी मात्र ऑफ ड्राईव्ह, अगदी वाईड लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर रिजन, मोठा गॅप त्या रिजनमध्ये, तो गॅप भेदण्याचा प्रयत्न याही वेळेला. ऑफ ड्राईव्ह सिंगल देऊन जाईल. हर्षदवरती आक्रमण चढवत असताना चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला जातोय. यावेळी मात्र कव्हर्समध्ये गॅपमध्ये सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. महेशच्या बॅट बनून येत आहेत या 4 धावा. 10 धावा कोणतीही रिस्क न घेता देखील आल्या. हे क्रिकेट आहे, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय पॉवर प्लेच्या या अखेरच्या षटकामध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर, डॉट बॉल. आता मात्र एक अखेरचा चेंडू या पॉवर प्लेच्या 3ऱ्या षटकातला. तदनंतर क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा नक्कीच थोड्याशा शिथिल होतील. 34 स्विच हिट, फटका अगदी काहीसा फसला जरूर, परंतु 4 धावा नक्कीच देऊन जातोय. हेमंत होते तैनात कव्हर पॉईंटवरती, त्यांच्या डोक्यावरून निसटून गेलाय चेंडू. अगदी फक्त दिशा दाखवली, ताकद कोणती वापरण्याचा प्रयत्न राहिला नाही. षटकाची सांगता पॉवर प्ले संपतोय. 3 षटका अखेरीस 1 गडी बाद, 38 धावा. या षटकात देखील 3 चौकारांसह 14 धावा आल्या. कोणतीही रिस्क न घेता एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आत्तापर्यंत 38 धावा कुठल्यात. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावेल, त्याचा फायदा नक्कीच गोलंदाजाला होईल का, त्यासाठी अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळावे लागतील. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल. उंचपुरा गोलंदाज, अगदी 7 ते 8 पावलांचा एक शॉर्ट रनअप, आणि तदनंतर मात्र त्या उंचीचा फायदा घेण्यासाठी ओळखला जातो अभिषेक. वाईड बॉल आहे, वाईड +1, 2 धावा इथं प्राप्त होत आहेत. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा. आकोटप्प्याचा चेंडू, जबरदस्त हिट, अगदी शफल अक्रॉस, आणि तदनंतर मात्र चेंडू बिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. 46 धावा धावफलकावरती लागत आहेत. बॅकफुटवरती चांगला गेम आहे महेशकडे. महेश ऋषिकेश चांगली पार्टनरशिप आकारत आहेत. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट, क्षेत्ररक्षकाला चकवलाय, निष्ठून चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धावा मिळतोय.
चौकार. महेश 7 चेंडू 20 धावांवर खेळतोय. आक्रमण चढवलंय. अर्धशतक धावफलकावर लागतंय. 3.2 षटकांमध्ये 1 गडी बाद 50 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. किरण सर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. किरण कानगोडे सर. यावेळी सावित पवित्रा हलकी हाताने बॅकवर्ड पॉईंटमध्ये गॅप आहे, तो गॅप भेदण्याचा प्रयत्न राहिला आहे. स्टॅप अँड रन सिंगल कंप्लीट. किरण कानगोडे सर संपर्क साधायचा प्लीज. किरण सर. लॉफ्ट केलाय. हाही चेंडू अगदी इथं डॉट बॉल पाहायला मिळतोय. नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या अतिशय बाहेर चेंडू हाताळलाय. अर्थातच पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट असणार आहे. फ्री हिट. सुपर हिट ठरणार का हे पाहायचंय. फ्री हिटवर मात्र वाईड बॉल आहे. पुन्हा हाताळावा लागेल. गोलंदाजी जराशी साधारण राहिली आहे या मॅचमध्ये पुणे संघाची. आणखी एक वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव. अगदी आत्तापर्यंत 8 चेंडू हाताळलेत. 4 लिगल डिलिव्हरीज फक्त. फ्री हिट इज ऑन द वे. फ्री हिट कंटिन्यू असेल. अभिषेक यांना पुनरागमन करावं लागेल. लाईन चांगली पकडावी लागेल. यस, यावेळी पायावरती यॉर्कर खोदण्याचा प्रयत्न. सिंगल अवघी फ्री हिट वरती प्राप्त होते. 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावफलक वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावांसाठी. ही अस्तित्वाची लढाई या मॅचमध्ये पाहायला मिळते. सन्मानाची लढाई. अर्थातच षटक समाप्त होत आहे. 4 षटकानंतर 59 धावा. 1 गडी बाद 59. 59. थोडीशी घाई करा. वेळ अतिरिक्त घेऊ नका. टीम मिटिंग कोणत्याही प्रकारची होणार नाही याची काळजी घ्या. हर्षद वन्स अगेन. राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉफ्ट केलाय. कव्हर्सच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. षटकार. स्वीपर कव्हर वरती खेळलेला देखना प्रहार. ऋषिकेशच्या बॅटमधून आलाय षटकार. अगदी स्पोर्ट्स ऑन लाईव्हच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ द हाताळलेली हाफ वॉलीवरती फक्त बॅटचा फेस ओपन केला. फुल फ्लो ऑफ द बॅट. प्रॉपर क्लासिकल हिट. षटकार आलाय. जबरदस्त वेगवान हाताळलाय चेंडू. ही मॅच जर आपण पाहिलं ना तर या गटातून आपण विचार केला तर कडा सोलापूर हा संघ क्वालिफाय झालाय सेमीजसाठी. परंतु ही सन्मानाची लढाई, अस्तित्वाची लढाई. अर्थात या स्पर्धेतील कोणत्या संघाचा शेवट गोड होणार हे ठरवणारी ही मॅच. आणि त्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर निवड समिती अर्थातच राज्यस्तरीय ज्या स्पर्धा होतात क्रिकेटच्या त्या स्पर्धांसाठी निवड प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून देखील हा सामना तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे इथं ढील देऊन चालणार नाही आहे. तुम्हाला बॉडी लँग्वेज तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह ठेवावी लागेल. 22च्या रूपात सिंगल मिळते. तुमची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगून जाते. या मॅचमध्ये दोन्ही संघांना महत्त्वाचा असणार आहे सामना. जो प्रभाव टाकेल, जो छाप सोडेल तो नक्कीच येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विभागाचं प्रतिनिधित्व करेल. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र संपर्क होत नाही आहे. फॉरवर्ड पॉईंटवरती हेमंत तैनात. बॅकअप दिला जाईल. त्यांच्या माध्यमातून थांबवला जाईल. चेंडू सिंगल कंप्लीट होते.
चांगली पार्टनरशिप. 9 चेंडू 25 महेश, तर 16 चेंडू 24 वरती ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पायावरती आदळणारा चेंडू शॉर्ट फाईन वरती थांबवला जातोय. सिंगल या चेंडूच्या पाठीमाग. सिंगल. या 68 ऑन द बोर्ड. अखेरचा चेंडू या षटकातला. स्विचचा प्रयत्न, परंतु इथं मात्र अतिशय चांगली लाईन हाताळली आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूनं षटकाची सांगता. 5 षटकानंतर 1 गडी बाद 68 धावा धावफलकावरती. टीम मिटिंग कोणतीही होणार नाही याची आता तुम्ही नोंद घ्या. अगदी जलद गतीनं आपला सामना पुढे सरकवायचा आहे. महत्त्वपूर्ण मॅच अजूनही आपल्या भेटीला येणार आहेत. त्या मॅचेस वेळेत आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मोहित 5व्या षटकामध्ये. 6व्या षटकामध्ये पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. अगदी मिसफिल्ड, मिस्टून जातोय चेंडू. 4 धावांसाठी महेश तैनात आहेत डीप स्वीपर कव्हरमध्ये. इथं मात्र चेंडू थांबवून आता अंदाज चुकला, चेंडू निसटला. 4 धावा प्राप्त. 72 रन्स ऑन द बोर्ड. 72 धावा धावफलकावरती लागत आहेत. मोहित महागडे राहिलेत या षटकामध्ये. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर धावा आल्यात मोहितच्या गोलंदाजीवर. 18 धावा आत्तापर्यंत. यावेळी लॉफ्ट केलाय आणि दूर आहे का? नक्कीच आहे. ऑन द राईज. ब्युटिफुल फ्लॉलेस बॅटिंग. जबरदस्त षटकार. 78 धावा. 78 रन्स ऑन द बोर्ड. समोरच्या बाजूला अलॉंग द कार्पेट खेळलाय अगदी अभिषेक आहेत तैनात. अभिषेकच्या माध्यमातून चेंडू थांबवला जातोय. सिंगल या चेंडूच्या पाठीमागे. चौकार, षटकार आणि सिंगल 3 चेंडूच्या पाठीमागे 11 धावा आलेल्या आहेत. या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना ग्लान्स केलाय हा चेंडू. अगदी ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्वीप शॉट. चौकार 4 धावांसाठी. महेश आक्रमण केलंय महेशनी. 12 चेंडू 30 महेश, तर 20 चेंडू 36 ऋषिकेश. इथं मात्र 5वा चेंडू डॉट येतोय. पहिले 4ही चेंडू जर आपण पाहिले चौकार, षटकार, सिंगल, चौकार आणि हा डॉट बॉल. रोलर कोस्टर राईड राहिली आहे मोहितसाठी या ओव्हरमध्ये. 29 रन्स आतापर्यंत खर्च केले आहेत आपल्या स्पेलमध्ये. 6वं षटक प्रतिपदावर असताना 83 धावा धावफलकावर लागत आहेत. यावेळी मात्र अतिशय सुंदर फटका जबरदस्तरित्या एक्झिक्यूट केलाय. गलीचा फिल्डर अगदी बॅकवर्ड पॉइंट वरती जो तैनात आहे त्याला बीट करून चेंडू जातोय निष्ठून सीमा पार. मिळतील 4 धावा.
अगदी 87 धावा 6 षटकांच्या अखेरीस 87 रन्स ऑन द बोर्ड. महेश साळुंके गोलंदाजीसाठी येत आहेत. येणारे 12 चेंडू क्रुशियल असतील. दोन्ही फलंदाज अर्धशतकाच्या वेशीवरती आहेत. अर्थातच ऋषिकेश 36 तर महेश 34. प्रत्येकी 20 आणि 14 चेंडू दोन्ही फलंदाजांनी खेळलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप स्क्वेअर कटचा प्रयत्न राहिलाय, परंतु इथं मात्र डॉट बॉल येतोय. वेळेची अचूकता साधणं गरजेचं, ते फुटवर्क तितक्याच चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. यावेळी मात्र खोदून काढला लॉंग ऑफच्या दिशेने. हर्षद आहे डीपमध्ये तैनात. सिंगल कंप्लीट. या चेंडूच्या पाठीमागे देखील एक धाव जोडली जाते. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ऋषिकेश रिटायर्ड आउट होताना पाहायला मिळतात. तर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश खोत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिंगल कंप्लीट केली आणि ऋषिकेश रिटायर्ड आउट झाले. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र अतिशय देखना फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावून दिलाय. मस्तक पे दस्तक षटकार 6 धावांसाठी. अगदी पायावरती आला चेंडू. एक गुडगा वाकवला आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय सीमापार. 94 धावा धावफलकावरती. महेश 16 चेंडू 40 वर कार्यरत. स्विच हिट डीपमध्ये खेळाडू तैनात. डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये सिंगल कंप्लीट या चेंडूच्या पाठीमागे होतील. 95 धावा धावफलकावरती. धावांना वेग आलाय. अगदी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं डाव पुढे सरकतोय. यावेळी स्क्वेअर कटचा प्रयत्न पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त उसळी मिळाली. बीट केलं जात आहे. फलंदाजाला 7 षटकांचा खेळ थांबतोय. 2 गडी बाद. 95 धावा धावफलकावरती. 95 रन्स ऑन द बोर्ड. हेमंत यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय गोलंदाजीसाठी. महेश 17 चेंडू 41 वर खेळतायत. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला पात्र फसतोय. कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळी पायावरती चेंडू आदळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना हेमंत संधी देत नाहीयेत. धावफलक मी म्हणेन कुठेतरी स्लो झाला. मागील काही चेंडूच्या पाठीमागं धावा आल्या नाहीयेत. फटका फसला, परंतु नो मॅन्स लँडमध्ये विसावेल. महेश यांच्या माध्यमातून थांबवला जाईल. सिंगल अवघी प्राप्त. स्ट्राईकपासून दूर महेश. अर्धशतकाची वेस आता ओलांडण्याची संधी मिळणार का? कारण 8 धावा दूर आहेत. 3 चेंडू चौघे या संपूर्ण डावामध्ये बाकी. आउटसाइड ऑफ अतिशय चांगला यॉर्कर खोदून काढलाय. डॉट बॉल. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत हनुमंत गाडे, जे आपल्या अप्रतिम अशा खेळीसाठी ओळखले जातात. नुकतीच शिर्डी यावेळी मात्र लॉफ्ट केलाय. जबरदस्त एक्झिक्युशन. षटकार 6 धावांसाठी. वाईड लॉंग ऑफ
च्या दिशेने खेळलेला फटका शतकाच्या पलीकडे घेऊन पोहोचतोय धावफलकाला. 102 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. ऋषिकेश खोत यांचा ब्लास्ट. अखेरचा चेंडू, मोठा फटका. या वेळेला मात्र पुन्हा एकदा सेम डिसिजन. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिरकावून दिलाय. मस्तक पेदस्तक स्टँड अँड डिलिव्हर षटकार. 108 धावा धावफलकावरती. विजयासाठी 48 चेंडू, 109चं लक्ष. खेळाडूंना विनंती असेल, कोल्हापूर संघ कृपया लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला मॅच अजूनही खेळवायची आहे. किमान एक मॅच अजून खेळवण्याचा आपल्याला प्रयत्न राहणार आहे. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यस, यानंतरची मॅच असणार आहे कुकडी सिंचन मंडळ पुणे विपक्ष PIC पुणे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. कुकडी सिंचन मंडळ पुणे विपक्ष PIC पुणे. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी आपण लगेच या. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल आपण करणार आहोत. त्याचबरोबर खेळाडूंनी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. दोन्ही फलंदाज विप्र पुणे संघाकडे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. कुकडी सिंचन मंडळ पुणे विपक्ष कुकडी सिंचन मंडळ पुणे विपक्ष PIC पुणे या संघाची आता मॅच असेल. टॉससाठी दोन्ही कॅप्टन प्लीज यायचं आहे. अगदी मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी दाखल होते. 108 धावा उभारल्यात, 109चं लक्ष. सलामीची जोडी हनुमंत गाडे आणि सोबतीला असतील हर्षद कारंडे. एक जबरदस्त मॅच कोल्हापूर
मॅचला होते सुरुवात. अगदी दोन्ही टीमला विनंती आहे 12वा खेळाडू दाखल करायचा मॅच अगदी सुरू करण्यापूर्वी. पहिल्याच चेंडूवरती हनुमंत यांनी चौकार लगावलाय. अगदी यानंतरची मॅच PIC पुणे नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी निवडली आहे. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळलाय. फटका फसतोय जरूर परंतु सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल. 109 धावांचं तगडं लक्ष. आनंद तटकरे गोलंदाजीसाठी तर हनुमंत आणि हर्षद मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल. 5 धावा आल्यात 2 चेंडूच्या पाठीमागे. हर्षद कारंडे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. एक आत्मसन्मानाची लढाई. बागपुटवरती गॅपमध्ये ढकलून दिलाय चेंडू. नजाकत के साथ निष्ठून जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. हर्षद कारंडे ऑफ द मार्क. 0कडून 4 कडे वाटचाल. अगदी बॅकफुटवरती कोणतीही ताकद प्रदान करण्याचा प्रयत्न नाही. थोडीशी जागा बनवली. बॅटचा फेस खोलला आणि गॅप शोधला. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध. यावेळी पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली चेंडूला. डाऊन द लेग बॉल होता. फक्त बॅटचा फेस खोलला. याही वेळेला मनगटाचा वापर करत निष्ठून जातो. फ्लिक ऑफ द रिस्ट. चौकार फाईन लेगच्या दिशेने. जबरदस्त एक्झिक्युशन नजाकत पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये हर्षदनी ताकद दाखवली. आज मात्र कलात्मकता दाखवतोय. मनगटाची कलात्मकता. 3 चौकार आले आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूच्या पाठीमागे. रिवर्सचा फटका. जोर का झटका. जबरदस्त टोला. 440 वोल्टचा करंट जणू बिरकावून दिलाय. अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार षटकार. अगदी चेंडूची लाईन बघितली. पडली या और फिर जड दिया. पहिली ओव्हर आहे. जबरदस्त आक्रमण केलंय. 109चा पाठलाग करताना सुरुवात जी अपेक्षित होती ती सुरुवात केलेली आहे. यावेळी पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली बॅटचा फ्लो परंतु बॅकवर्ड पॉईंटवरती खेळाडू तैनात थांबवला जातोय. चेंडू डॉट बॉल. षटकाची सांगता. एका षटकानंतर बिनबाद 19 रन्स ऑन द बोर्ड. विजयाचं समीकरण 42 चेंडू 90 धावा तुम्हाला अजूनही आवश्यक आहेत. थोडीशी घाई करा. वेळ अतिरिक्त घेऊ नका विनंती असेल. अजूनही एक मॅच क्रुशियल मॅच खरं तर आजच्या दिवसातली. एका बाजूला कुकडी सिंचन मंडळ पुणे विपक्ष PIC पुणे संघानं टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग निवडली. ही मॅच महत्त्वाची राहणार आहे. अर्थात त्या गटातून कोणता संघ क्वालिफाय होणार हे आपल्याला समजेल. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात योगेश ना योगेश येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. अगदी यष्टिरक्षकाला देखील चकवून चाललाय. चोरटी धाव 22च्या रूपामध्ये अगदी मिळून जाईल. नक्कीच मिळून जाईल. एक धाव ॲड केली जाते धावफलकामध्ये. यष्टिरक्षक रोहित यांना देखील चकवलं. इथं मात्र फेरबदल केले जात आहेत फील्डमध्ये. महेश चाचे आता यष्टिरक्षकाच्या भूमिकेत स्वतः कर्णधार
दाखल होतील. डीपमध्ये फील्डमध्ये बदल केले जात आहेत. कोल्हापूर MH09 आपल्या नेटिव्ह प्लेस जिथून आपण बिलॉंग करतो त्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला अभिमान वाटायला हवा आणि तो अभिमान आपल्या जर्सीवरती बाळगताना संपूर्ण कोल्हापूर पाटबंधारे मंडळ संघ पाहायला मिळतोय. आखूड टप्प्यात चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा बॉलच्या पेसचा पुरेपूर वापर केला. फक्त बॅटचा फेस ओपन केला, दिशा दाखवली या चेंडूला, भिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. जबरदस्त बॅटिंग हर्षद कारंडे आक्रमक रूप धारण केलं या मॅचमध्ये. फक्त अगदी दिशा दाखवली. टायमिंग प्युअर टायमिंग क्लासिकल हिट. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती लागतात. अगदी 5 चेंडू 20 धावा हर्षदच्या बॅटमधून आल्यात. पॉवर प्लेमध्ये अटॅक करत असताना जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा यावेळी पदल आणि त्याचा वापर करत समोरच्या बाजूला आले. तदनंतर मात्र हाफ ट्रॅकरचा खरपूस समाचार. यावेळी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फ्रंट फुटवरून पुल केलाय, भिरकावून दिला सीमा पार. मस्तक पे दस्तक, लांबच लांब, दूरच दूर. षटकार. जर हर्षद शेवटपर्यंत मैदानात थांबला ना तर मात्र मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवला जाईल, यात शंका नाही. यावेळी मात्र अतिशय उंच हवेत गगनभरारी घेतली आहे. हवेमध्ये आहे आणि वन बाउन्स निष्ठून देखील जाईल. चौकार 4 धावांसाठी. वॉट बॅटिंग. अगदी असं वाटलं होतं काही क्षणांमध्ये जीव अडकला की काय या फटक्यामध्ये. हवेमध्ये होता जरूर परंतु कॅपमध्ये 4 धावा देऊन जातोय. अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी हर्षद. डोळ्याचं पार न पेटणारे स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळी आडव्या बॅटनं खेळलाय आणि अखेरीस मिड ऑन वरती पकडला जातोय कॅच. समोरच्या बाजूला हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु शॉर्ट पिच बॉल पुल करू शकले असते अगदी स्क्वेअर कडे देखील, परंतु पर्याय निवडला मिड ऑनच्या डोक्यावरून मारण्याचा. इथं मात्र बॅटच्या अगदी खालच्या बाजूला चेंडू लागला, मिडल ऑफ द बॅट आला नाही. त्याचा परिणाम मिड ऑन वरती एक सुंदर झेल टिपला जातोय. विकेटचं पतन. हर्षद 8 चेंडू 30 धावा अतिशय खेळी करून डगआउटमध्ये माघारी. दत्ता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दत्तात्रय गरदाळे. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर. इथं मात्र कळतंय काय अगदी पायावरती आदळला चेंडू. लेग बाईटच्या रूपात एक सिंगल. जणू लेग बिफोर द विकेट जर इथं असते ना तर नक्कीच प्रीतम सर पंचांचं बोट आकाशाकडे प्लम इन फ्रंट ऑफ द विकेट होऊ शकले असते. सिंगल येते लेग बाईटची आणि त्याबरोबरच 2 षटका अखेरीस 1 गडी बाद. 37 धावा धावफलकावरती आहेत. विजयाचं समीकरण 36 चेंडू 72ची गरज. प्रतिषटक तुम्हाला 12 धावा कुठणं गरजेचं आहे, परंतु करंट रन रेट मात्र 18.5. गोलंदाजीसाठी कर्णधार महेश चाचे येत आहेत. जबरदस्त महेश यांची सुरुवात. गुडलँड स्पॉटवरून अतिरिक्त उसळी या चेंडूला मिळाली. एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाला बीट करून जातोय. यावेळी आडव्या बॅटने खेळला फटका हवेमध्ये आहे जरूर, परंतु
गॅपमध्ये देखील आहे, निष्ठून जातोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी. धावफलक वेगानं पुढे सरकतोय. अगदी खेचून मारलाय हा फटका. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू मिड विकेटवरती पुन्हा एकदा चेंजेस केले जातील क्षेत्ररक्षणामध्ये. पॉवर प्लेमध्ये मिड ऑन काव कॉर्नरवरती आणि डीप स्क्वेअर लेग असं प्रोटेक्शन दिलं जात आहे. पुन्हा एकदा यावेळी लॉफ्ट केलाय आणि दुरी आहे का? इथं मात्र जबरदस्त जेल टिपलाय. अतिशय सुंदर अंदाज आणि चेंडूचा अंदाज घेत असताना बाउंड्री रोपच्या अगदी अलीकडे हा कॅच टिपला जातोय. दत्तात्रय गर्दाळे इथं मात्र परतून जातील तंबूच्या आश्रयाला माघारी. अभिषेक उंचपुऱ्या देहयष्टीचा आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो दाखल. दोन गडी बाद 41. अभिषेक सज्ज असतील. गती परिवर्तन, समोरच्या बाजूला खेळलेला फटका पाठलाग केला जातोय. मिडॉन वरून बॅकअप दिला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण प्रणवच्या माध्यमातून, ऋषिकेशच्या माध्यमातून. सिंगल या चेंडूच्या पाठीमागे होते प्राप्त. अगदी यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करताना आपल्याला महेश पाहायला मिळतात. कॅप्टन ऑफ द टीम कोल्हापूर पाटबंधारे मंडळ महेश चाचे. यावेळी स्टेप आउट, मोठा फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा डाऊन द बॉल, परंतु यावेळेला कॅच सरूर सुटतोय, परंतु चेंडू थांबवलाय मैदानाच्या आतमध्ये. हेही नसे थोडके. अवघी 1 धाव आली आहे या चेंडूच्या पाठीमागं. त्रेचाळीस धावा. अगदी या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आल्यात. पॉवर प्ले मधील अखेरचा चेंडू. जबरदस्त लेग कटर. अगदी चकवलाय. अभिषेकला संधी दिलेली नाहीये मोठा फटका खेळण्याची. बीट केलं जात आहे. डॉट बॉलनी षटकाची सांगता. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये. 3 षटका अखेरीस 2 गडी बाद 43 धावा धावफलकावर. 30 चेंडू. आता 66 धावांचं समीकरण डोळ्यासमोर. प्रणव यादव गोलंदाजीसाठी. अगदी मागील मॅचमध्ये ज्या गोलंदाजाने अखेरच्या क्षणांमध्ये प्रभाव टाकला तो गोलंदाज म्हणजे प्रणव. मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळी मात्र बीमर आहे. स्केअर डिलिव्हरी. इट इज अ नो बॉल, नो प्लस. सिंगल प्राप्त होईल. फ्री हिटचा सामना मात्र आता अभिषेक करेल. अगदी हातातून निसटला चेंडू. सटकून थेट खांद्याला समांतर उंचीवरती. बीमर अबो वेस्ट हाईट. नो बॉल. फ्री हिट असेल हा चेंडू. फ्री हिटचा मात्र पुरेपूर फायदा उठवता आलेला नाहीये. बॅट चेज आणि कॉट बिहाइंड द विकेट. परंतु जर तो नो बॉल नाहीये तर मग इथं गडबड झाली असती नक्कीच. यावेळी मात्र फुलटॉसचा फुलटोल वसूल. पैसा वसूल स्ट्रोक. ओव्हर काव कॉर्नर. उंचच उंच आणि दूरच दूर. जबरदस्त फटका. सिक्सर. 6 धावा देऊन जाईल. अभिषेक मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. अगदी कालच्या दिवसामध्ये देखील जणू सांगली संघाच्या हातातून विजय पळवून नेला की काय असं वाटत होतं. परंतु अखेरच्या क्षणी कडा सोलापूर संघाविरुद्ध विजय खेचून आणला की काय असं वाटत असताना अभिषेक यांनी चांगली खेळी केली होती.
यावेळी पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खोदून काढला, आडव्या बॅटने खेळला, फटका निष्ठून जातोय लॉंग ऑफच्या दिशेने चौकारासाठी. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये होतील प्राप्त. जबरदस्त बॅटिंग, पॉवरफुल स्ट्रोक, अगदी जबरदस्त. कोणती संधी दिली जात नाहीये क्षेत्ररक्षकाला. यावेळी शफल होत आहेत परंतु 22च्या रुपयामध्ये एक धाव मिळते. अगदी या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. आडा बॅटनं फटका खेळला, डीप बॅकवर्ड स्कोअरला एक डीपमध्ये खेळाडू तैनात. अगदी पंच कोळेकर सर तैनात आहेत, त्यात त्यांच्या बाजूने चेंडू जातोय सिंगल याही चेंडूच्या पाठीमागं. लॉफ्ट केला या वेळेला आणि दूर आहे का? नक्कीच आहे. जबरदस्त बिग हिट, गगन भरारी घेणारा, आकाशाला गवसणी घालणारा षटकार. चार षटकानंतर 2 गडी बाद 63 धावा आहेत. 24 चेंडू 46ची गरज. स्ट्राईक वरती हनुमंत गाडे. पहिला चेंडू मोठा फटका खेळला आहे, हवेमध्ये आहे. फिल्डर चांगला एफर्ट, संघासाठी निश्चितच धावा वाचवल्यात. जबरदस्त एफर्ट ऋषिकेशचा. अजित अतिग्रे यांच्या माध्यमातून हाताळलं जातं हे षटक. सिंगल या चेंडूच्या पाठीमागे आली. अभिषेक इथं मात्र ऑन द बॉडी लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, सातत्यानं कोणती जागा बनवू न देण्याचा प्रयत्न. कारण थोडीशी जागा मिळाली की अभिषेकच्या बॅटमधून मोठा फटका आलाच म्हणून समजा. यावेळी मात्र माझ्याकडे फक्त ताकद नाहीये, नजाकत पण आहे हे दाखवत आहेत. हलक्या हाताने ढकललाय चेंडू, अगदी बॅकवर्ड पॉईंटमध्ये सिंगल होती प्राप्त. यावेळी मात्र अगदी निष्ठून चाललाय चेंडू, चौकार. 4 धावांसाठी. लॉफ्ट केलाय, हवेमध्ये फटका फसलाय. अजित ओहो, एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जरूर चेंडू हातामध्ये आला नाही परंतु संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जबरदस्त योगदान. एक धाव आली या चेंडूच्या पाठी. अगदी ऍक्शन रिप्ले स्पोर्ट्स ऑन लाईव्ह. फटका फसला, हवेमध्ये दूर होता अगदी शॉर्ट कव्हर मध्ये, परंतु इथं जबरदस्त डायव्हिंग एफर्ट अजित यांचा. अफलातून एफर्ट. यावेळी पहा थोडीशी जागा मिळाली, चेंडू टप्प्यामध्ये आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला अभिषेक. बिग हिट, बिग ब्लास्ट ऑन द राइज, डाऊन द ग्राउंड. बिग हिट, सिक्सर. आणि जे फटके खेळतात ना अभिषेक, अतिशय उंच, जणू गुरुत्वाकर्षणाचा जर नियम नसताना तर नक्कीच आकाशाला संपूर्ण प्रदक्षिणा घालून चेंडू खाली आला असता.
इतके उंच फटके खेळले जातात आणि ते दूर देखील आहेत. जबरदस्त बॅटिंग. 5 षटकांचा खेळ थांबतोय. 2 गडी बाद, 76 धावा धावफलकावरती. आता मात्र 18 चेंडू, 33ची गरज. महेश चाचे पहिला चेंडू आखूट टप्प्याचा. हनुमंत यांना मात्र संधी मिळत नाहीये. डॉट बॉल. बॅकअप लेंथ अगदी फसवलं या चेंडूवरती. गती परिवर्तन. महेश चाचे, हनुमंत गाडे कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या बॅटलमध्ये. 4 मुंड्याची तिथं पहा. लेग कटर अगदी शफल झाले, परंतु अंदाज चुकला. यू मिस आय हिट. त्रिफळाची दांडी गुल. परतावा लागेल माघारी. अगदी नवीन फलंदाज लगेच दाखल व्हा. वेळेची आपल्याकडे मर्यादा आहे. एक मॅच महत्वाची अजून खेळायची आहे. मोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल. 16 चेंडू, 33ची गरज आहे. यावेळी मात्र अगदी हलक्या हाताने टॅप केलाय. पॉइंटच्या दिशेनं सिंगल कंप्लीट केली जाते. ऑफ द मार्क मोहित. 15 चेंडू, आता 32ची गरज. अभिषेक वरती नजर असतील. अभिषेक जबरदस्त फटकेबाजी करतोय. फुलटॉस आणि अगदी हा चेंडू अलगद पाठवलाय सीमा पार. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. सुंदर षटकार पहा. या चेंडूवरती अगदी फक्त दिशा दाखवली. ताकद नाही आहे, फक्त नजाकत देखील आहे, कलात्मकता देखील आहे, हे दाखवतोय अभिषेक. त्र्याऐंशी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 109चा पाठलाग करताना जबरदस्त आक्रमण. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 11.14चा. अर्थातच 14 चेंडू, 26ची गरज आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट केला. लॉंग ऑफ, 1 बाउन्स. फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल. कार्यकारी अभियंता सन्मान्य गुंजाळ साहेब, श्रीकृष्ण गुंजाळ साहेब यांना मी विनंती करतो, आपण प्लीज समालोचन कक्षामध्ये या. सामनावीर पुरस्कार जो या आधीच्या मॅचचा बाकी आहे, अर्थातच तो प्रदान करायचा आहे. सिंगल इथं प्राप्त होते. या आधीची मॅच अर्थातच सातारा सिंचन मंडळ विपक्ष MKVDC पुणे या मॅचमधील सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आपण प्लीज या. गुंजाळ साहेब, आपणास विनंती आहे, समालोचन कक्षामध्ये या. 6 षटकांचा खेळ थांबतोय. 3 गडी बाद, 85 धावफलकावर आहेत. विजयासाठी अजूनही 24ची गरज. 12 चेंडूच्या पाठीमागं. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अजित अतिग्रे.
चांगला चेंडू हाताळला आहे. अगदी मोहित स्ट्राईकवरती दाखल आहेत. अजित अतिग्रे गोलंदाजीसाठी. मॅन ऑफ द मॅच इरफान शेख. अर्धशतक झळकावलं. गोलंदाजी देखील अप्रतिम. महत्त्वाच्या क्षणी संघाला गरज असताना चांगला प्रयत्न केला क्वालिफाय होण्यासाठी. नक्कीच धाव अपुरी राहिली, परंतु प्रयत्न मात्र लाजवाब होता आणि त्यांना या सामनावीर पुरस्काराने इथं गौरवण्यात येत आहे. या दरम्यान सिंगल आली आहे. आता 10 चेंडू 23ची गरज. अभिषेक 12 चेंडू 31 वरती खेळतोय. आकोटाप्याचा चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय. अलॉंग द कार्पेट लॉंगॉनवरती खेळाडू तैनात. ऋषिकेश रनआउटची संधी. फेकी थोडीशी खराब. 2 धावा पूर्ण. तर 9 चेंडू 21चं समीकरण. आडव्या बॅटनं खेळलाय. काव कॉर्नर मध्ये मिसफिल्ड होतीये. निष्ठून जातोय चेंडू सीमारेषे पार. 4 धावा मिळून जातील. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका अगदी संघाच्या अडचणीमध्ये वाढ करतात. ही आत्मसन्मानाची लढाई आणि या लढाईमध्ये कुठेतरी अपुरे पडते आहे कोल्हापूरचा संघ. 92 धावा 92 ऑन द बोर्ड. 17 धावांची अजून आवश्यकता. 8 चेंडूंचा खेळ बाकी. आउटसाइड ऑफ आखूड टप्प्याचा चेंडू इथं मात्र सुंदर पद्धतीने हाताळला जातोय. डॉट बॉल. 7 चेंडू 17. आता 1 डॉट बॉल आणि पुन्हा एकदा समीकरण बदलू शकतं. येस, मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी इरफान शेख यांना डेप्युटी इंजिनियर कृषक तांबडे यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस. दुसरीकडे मैदानाच्या आतमध्ये अभिषेक मात्र तांडव माजवतोय. अगदी जबरदस्त षटकार भिरकावून दिला. अगदी कृषक तांबडे सर आपलं मनपूर्वक आभार. इरफान शेख सर अगदी तुमच्यामुळे आमच्यापर्यंत देखील कृषक सरांचा कौतुकाची थाप पोहोचते. अभिषेक मात्र आक्रमण चढवतोय. जबरदस्त षटकार आणि प्रत्येक षटकार प्रीतम सरचं त्याचं वैशिष्ट्य नक्कीच रील व्हायरल होणार, यात तिळ मात्र शंका नाही. तुम्हाला जर ती रील पाहिजे असेल ना तर आमच्या स्पोर्ट्स ऑन लाईव्हचा इंस्टाग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि अनेक अशा क्रिकेटमधील रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूब चॅनलला देखील लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती आज या आठवणी ज्या तुम्ही जिवंत करताय ना, या इथून पुढच्या 10 वर्षांनंतर देखील आमच्या या स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलवर वाहिनीवर तुम्ही कधीही पाहू शकता. अगदी या आठवणी तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत ऋषिकेश पाटील. सहा चेंडू 11ची गरज आहे. आता मात्र थँक्यू कृषक तांबडे सर. अगदी मोहन मोरे सरांचं देखील कौतुकाची थाप सकाळी मिळाली आणि आज कृषक तांबडे सर यांच्या वतीने देखील अगदी ही रक्कम नाही आहे तर ही तुमच्याकडून आमच्यासाठी येणारा आशीर्वाद आहे, आमच्या पुढच्या समालोचनाच्या कारकिर्दीसाठी येणारी प्रेरणा आहे. धन्यवाद. अगदी पुढचा चेंडू आपण वळूयात मैदानाकडे. पहिला चेंडू इथं मात्र फटका बसला हवेमध्ये आहे. अपील उचलली जाते जरूर, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आहे. अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ॲक्शन रिप्ले स्पोर्ट्स ऑन लाईव्ह आपण पाहूयात. अगदी कोपरावरती लागला चेंडू, हवेमध्ये उडाला. अपील उचलली जरूर, परंतु इथं फेटावून लावली जाते. मॅच बनणार का प्रीतम सर? मी म्हणेन नक्कीच बनणार. आणखी एखादा चांगला डॉट बॉल आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा बॅक. इथं मात्र ती संधी नाही आहे. अगदी अभिषेक यांच्या पावलावर पाऊल टाकत आखूड टप्प्याच्या या चेंडूला जबरदस्त हुक शॉट खेळत मोहित यांनी मनमोहित करणारा खेळलेला फटका देऊन जातोय अर्धा डझन धावा. वॉट शॉट, जबरदस्त षटकार.
यावेळी मात्र ताकदवान, जोरदार, आक्रमक, उंच, गगनभरारी घेणारा षटकार. पुणे संघ इथं मात्र विजेता ठरतोय या मॅच मध्ये, आत्मसन्मानाच्या लढाईमध्ये. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह चॅनल, यूट्यूब वाहिनी, या वाहिनी मार्फत तुम्ही आज या जिवंत केलेल्या आठवणी कधीही पाहू शकता. अगदी येणाऱ्या 10 वर्षानंतर जरी तुम्ही हा चॅनल उघडला तरी या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही. यस, नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे प्लीज. PIC पुणे संघ प्लीज संपर्क साधा. अगदी आपलं स्क्वॉड पूर्ण अपडेट करायचं आहे. स्क्वॉड अजिबात अपडेट नाही आहे. प्लीज कॅप्टन संपर्क साधायचा आहे. PIC पुणे कॅप्टन संपर्क साधा लगेच. PIC पुणे संघ कर्णधार प्लीज संपर्क साधा. स्क्वॉड अपडेट करायचा आहे क्रिकेट रोजला.